नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर। प्रत्येक बातमीवर हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एका नवनिर्वाचित आमदाराने चक्क प्रशासनाला विठीस धरून कंत्राटदाराकडून वसुलीचे धोरण अवलंबले आहे। विशेष म्हणजे या आमदाराचे निवडणुकीदरम्यान 65 लाख रुपये पकडल्याची नोंद होती। त्यानंतर सुद्धा एकेका मतदाराला 5 ते 10 हजार रुपये देऊन निवडणूक जिंकणाऱ्या या आमदाराने आता संपूर्ण पैसा वसूल करण्याचे धोरण अवलंबले असल्याची चर्चा जनसामान्यात आहे। त्याच्या या वसुलीवर सीटीव्हीची विशेष नजर असणार हे निश्चित। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः घेणार असल्याचे स्वतः त्यांनी स्पष्ट केले आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून त्यांनी हे दाखवूनही दिले आहे। मुळात गडचिरोली जिल्हा हा खनिज संपत्तीची खाण असल्यामुळे यावर अनेक मंत्र्यांचा डोळा होता। आता त्यात एकनाथ शिंदे यांनी दिलेला जिल्हाधिकारी बदलून फडणवीस यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना मात दिली आहे। महायुती सरकारमध्ये सुरुवातीला मंत्रिपदावरून, नंतर खाते वाटपावरून आणि आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत कोणत्या जिल्ह्याला कोणता पालकमंत्री मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोण स्वीकारतो आणि त्यानंतर येथील आमदारांना विकास कामासाठी पैशाची चणचण भासेल का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागला आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे या जिल्ह्याबाहेरचेच मंत्र्यांना असणार हे निश्चित। त्यामुळे काँग्रेसने पालकमंत्री पदावरून भाजपाला चांगला चिमटा काढलाय। काँग्रेसने फराळाकरिता येणाऱ्या पाहुण्यांसारखेच पालकमंत्री असतील असे वक्तव्य केल्याने ते खरंच पाहुणे असतील का, याचीही चर्चा सुरू आहे। मंगळवारी भारतीय सैन्य दलाचे एक वाहन खाईत कोसळले। या वाहनात 18 जण होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला। त्यापैकी वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती येथील 21 वर्षीय जवान अक्षय दिगंबर निखुरे याचा मृतकात समावेश होता। एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या अक्षयचा मृत्यू हा वरोरा तालुक्यातच नाही तर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा चटका लावून गेला। आज त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे। राजुरा शहरात 24 डिसेंबरला रात्री पोलिसांनी एका कारतुसासह एक पिस्तूल आरोपीकडून जप्त केली। राजुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलिसांनी रामनगर परिसरात एका दुचाकीला अडवले। त्यावर स्वार 2 जणांपैकी एक जण तिथून फरार झाला। दुसऱ्याला अटक करताच त्याच्याकडून एक कारतूस आणि एक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी बल्लारपूर येथील लवकुश उर्फ उमेद निषाद वय वर्ष 22 याला पोलिसांनी अटक केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती तस्करांवर कारवाई करण्याचे सूतोवाच केल्यानंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांनी मात्र नवीन युक्त्या शोधून रेती तस्करी सुरूच ठेवली आहे। वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू तस्करांचे 6 ट्रॅक्टर जप्त केले आणि ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल केला। चंद्रपूर जिल्ह्यात वनपरिक्षेत्र भरपूर प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे। सावली वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी वाघांचे व बिबट्यांचे दर्शन अनेकांना होत असते। अशीच एक घटना सावली तालुक्यातील कवठी येथे उघडकीस आली असून 20 ते 25 दिवसाच्या वयाचे बिबट्याचे पिल्लू एका शेतमालकाच्या शेतात आढळले। याची माहिती वन विभागाला देण्यात आली। त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ह्या छोट्याशा पिल्लाला दूध पाजून त्याला तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला। सध्या हे पिल्लू चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे सुरक्षित आहे। डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर अचानक वाढला होता, मात्र त्यानंतर थंडीने उसंत घेतली आणि आकाशात ढग दिसू लागले। त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली। अशातच हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 27 आणि 28 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता नोंदवली असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे। त्यासोबतच राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे। ज्या धडाडीने दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न संसदेत मांडायचे, त्याच धडाडीने विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्रातील अनेक मुद्द्यांना हात घालत केंद्र सरकारला धारेवर धरले। महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज पुरवठा आणि महिलांच्या सुरक्षितेबद्दल त्यांनी जोरदार आवाज उठविला। 15 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत चाललेल्या या अधिवेशनात
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अनेक समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली। सध्या रेती तस्कर हे विविध युक्त्या वापरून नदी घाटातून रेतीची तस्करी करीत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात या रेती तस्करांनी गाढव आणि बैलबंडीच्या माध्यमातून सध्या रेती तस्कर हे विविध युक्त्या वापरून नदी घाटातून रेतीची तस्करी करीत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात या रेती तस्करांनी गाढव आणि बैलबंडीच्या माध्यमातून नदी घाटातून रेती उपसण्याचा सपाटा सुरू केला आहे। मूल तालुक्यात बैलबंडीद्वारे तर चंद्रपूर शहरात गाढवांच्या पाठीवर रेतीची तस्करी सुरू आहे। मात्र या सर्व प्रकरणात महसूल प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।